नमस्कार, मी राहुल कुलकर्णी आणि मी म्हणालो होतो तुम्हाला की आम्ही नीटचा फॉलोअप हा शेवटपर्यंत करण्याचा प्रयत्न करू. आज पुन्हा मी लातूरमध्ये आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून खरं तर श्री अमित देशमुख यांची जबाबदारी होती. तुम्ही बोललाच नाही दीर्घकाळ याच्यावर. हे मला असं वाटतं की नीट पेपर फुटी प्रकरण हं, जसं हे साधारणतः उघडकीस आलं तेव्हापासूनच तपास सुरू झाला आणि ते सगळ्या यंत्रणा कामाला लागल्या हं, आणि न्यायालयात हे प्रकरण गेलं. त्यामुळं न्यायालयातल्या प्रकरणावर आपण टिप्पणी करणं हं, हे मला थोडंसं म्हणजे अनावश्यक म्हणा किंवा अ, न्यायालयीन प्रकरणावर टिप्पणी करणं हे उचित वाटलं नाही. हं, आणि तसं मी माझं मत सामाजिक माध्यमावर हं, व्यक्त केलं आणि शेवटी आताही अजूनही तपास सुरू आहे. हं. त्यामुळे शेवटी तपास पूर्ण झाल्यानंतर जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल अशी अपेक्षा आहे आणि ती झाली पाहिजे. नाही, मला वाटतं पहिली मुलाखत असेल तुमची की नीटवरती जसं थेट म्हणजे मी समाज नाही, माध्यमात मुलाखत ही पहिलीच आहे, पण तुमचा माध्यमांशी मी बोललोय. स्टँड काय तुमचं? व्हॉट इज युअर स्टँड? नाही, मला असं वाटतं की विद्यार्थी, पालक ज्या साधारणतः मनस्थितीतून किंवा परिस्थितीतून जात आहेत आणि पेपर फुटणं ही प्रकरणं ही वारंवार घडत आहेत. त्यामुळं नीटचा पेपर फुटला हे तर दुर्दैवी आहेच असं म्हणजे घडायलाच नको होतं. पण आता हे घडलंय तर यापुढं या व्यवस्था अधिक सक्षम कशा होतील यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजे. काय होतं की पूर्वी ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं ते जर असते आज तर त्यांनी ही पहिली प्रक्रिया केली असती की ते लोकात गेले असते. म्हणजे विलासराव जर आज असते तर त्यांनी अनेक लोकांना विश्वासात घेतलं असतं आणि लातूरची कथितरित्या मी असं म्हणेन की लातूरची सगळी यंत्रणा काही ह्याला दोषी नाही, तर ते त्यांनी केलं असतं अशी एक तुलना झाली. म्हणजे ऑब्व्हियसली तुमच्यावर होती ते तुम्ही केलं नाही खरं म्हणजे पहिल्या वेळेला. नाही, मला असं वाटतं की म्हणजे हा जो नीट पेपर फुटीचा मुद्दा आहे तो वेगळा आहे. मला असं वाटतं की तक्रारी झाल्या, मग शोध झाला, तपास झाला, कारवाई झाली आणि मग त्याच्यानंतर जे घडलं ते आपल्या सगळ्यासमोर आहे आणि त्याचं कधीच कुणीही समर्थन करण्याचा प्रश्नच नाही. आणि ज्या घटकांना जो आधार द्यायचा आहे तो आम्ही नेहमीच दिलेला आहे. म्हणजे ज्या गोंधळाची स्थिती लातूर शहरामध्ये दुर्दैवाने निर्माण झाली, पूर्ण विद्यार्थी आहेत, पालक आहेत. विद्यार्थ्यांना असं वाटलं की आता आपलं काय होईल, पालकांना असं वाटलं की आता आपण काय करायचं, कारण दगडफेक झाली, मोर्चे निघाले आणि त्याच्यानंतर आम्ही बैठक बोलावली, सगळ्या घटकांना एकत्र केलं, त्यांचं ऐकून घेतलं आणि त्यात त्यांना दिलासा देण्याचाही प्रयत्न केला. मोर्चे आणि प्रतिमोर्चे पण झाले. प्रतिमोर्चे झाले, आता ते राजकीय. मला असं वाटतं की यालाही राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाला. पण मला असं वाटतं की राजकारणाचा आणि या प्रकरणाचा तसा काही अर्थार्थी संबंध नाही. नाही, पण एक संबंध होता ज्याची क्लिप खूप फिरली की आम्ही देशमुखांचं कुंकू भाडे लावलेलं आहे वगैरे असं मोठे गावकर म्हणाले. यू आर देअर ऑन स्टेज. नाही, मग ती विधानसभा निवडणुकीतली प्रचाराची बैठक आणि तिथं लातूर शहरातले जे काही उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक आहेत त्यांनी ती बैठक बोलवली होती आणि तिथं अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. त्यात हा एक विचार व्यक्त झाला आणि तो काही वर्षापूर्वी तो विचार व्यक्त केलेला आहे आणि आता त्याचा संदर्भ याच्याशी जोडणं कोणीतरी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करते. त्याचा आणि याचा संबंध अर्थार्थी असू शकत तर नाही. तुम्ही कधीही क्लासेसवाल्यांना प्रोटेक्ट केलं नाही. नाही, क्लासेसवाल्याला प्रोटेक्ट केलं नाही म्हणजे इन गुड टर्म्स तुम्ही त्यांना जेवढी गरज पडली त्यावेळेला ती दिली. पण काही लोक जे आता अनावश्यक पद्धतीनं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तुमच्यावरती टीका करतात. पण एक टीका अशी पण झाली की मोठेगावकरांना यू ऑलवेज प्रोटेक्ट. प्रोटेक्ट करणं म्हणजे काय, म्हणजे याचा अर्थ मला नाही कळाला. एखाद्या शहरामध्ये समजा जे कोणी उद्योजक, व्यावसायिक आहेत, व्यापारी आहेत, ते आपापला पेशा या ठिकाणी करतायत आणि कायद्याच्या चौकटीमध्ये जोपर्यंत ते सगळे करतायत त्यांना तर मला असं वाटतं की व्यवस्था देणं आमचं काम आहे लोकप्रतिनिधी म्हणून.
आणि त्या व्यवस्था त्यांना देणं, प्रदान करणं हे आम्ही कालही केलंय, आजही केलंय आणि उद्याही करणार. आणि एक अशी कुठली व्यक्ती आणि त्याच्याच अवतीभोवती हे सगळं आहे असं नाही. इथं शेकडो कोचिंग क्लास आहे आणि ट्युशन क्लास आहे, अनेक शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, सगळ्यांचं याच्यामध्ये योगदान आहे. तर मोठेगावकरांचा हात या सगळ्या भानगडीत येणं त्याचा अनेक लोकांना धक्का बसला आश्चर्य. नाही, तो आम्हालाही बसला, तो सगळ्यांनाच बसला. आणि हे त्यात म्हणजे अशा प्रकारे त्यांचा संबंध असेल हे आश्चर्यकारकच आहे. ते कधी तुमच्याशी वैयक्तिक भेटायचे, चर्चा व्हायची तुमची ऑन एनी ॲस्पेक्ट? अनेक कार्यक्रमांमध्ये म्हणजे कामानिमित्त वगैरे ह्या अनेक त्यांचे जे काही डेलिगेशन्स आहेत भेटी व्हायच्याच. पर्सनल असं काही फार रॅपो नाही, तर डेलिगेशनच्या माध्यमातून झालेलं तुमची भेटी. नाही, व्हॉट डू यू मीन बाय पर्सनल? तर काही लोकांनी असं म्हटलं की काही निवडणुकीच्या काळामध्ये काँग्रेस पक्षासाठी त्यांनी काम नाही, केलं. ते चुकीचं आहे. ते Okay. मला असं वाटतं ज्यांनी कोणी ते वक्तव्य केलं त्यांचं नाव मी घेऊ इच्छित नाही. ओके. पण त्यांनी थोडीशी म्हणजे काय म्हणतात त्याला, एखाद्या म्हणजे मुद्द्याचं राजकारण करायची वेळ आपण दडवू नये या हेतूनं कदाचित काही लोकांनी ती वक्तव्य केली असतील. तर ती मला असं वाटतं की ती थोडीशी म्हणजे अनावश्यक होती. प्रत्येकच बाबीला आपण राजकारणाशी जोडणं हेही फार उचित असत नाही असं मला वाटतं. माझं वैयक्तिक मत असं आहे की लातूर पॅटर्न हा काही क्लासेसवाल्यांचा पॅटर्न नाही आहे. शाहू कॉलेजमधल्या प्राध्यापकांनी, दयानंद कॉलेजमधल्या प्राध्यापकांनी, इथल्या राजकीय नेतृत्वानी पण वेळोवेळी ज्या पद्धतीचा सपोर्ट या सिस्टीमला दिला. आणि विलासरावांचं ते वक्तव्य तर महाराष्ट्र बघतोच आहे की आमचं कसं बावन कशी सोन आहे वगैरे. ऑल क्रेडिट शुड बी गिव्हन टू देम की त्यांनी खरोखर चांगल्या पद्धतीने तयारी करून घेतली. असं म्हणून सुद्धा आत्ता जे काही घडलेलं आहे त्याचा लातूरला किती फटका बसेल? ते शेवटी फटका बसेल, काही प्रमाणामध्ये त्याचा फटका बसेल हे सत्य आहे. पण हा कठीण काळ आहे आणि सगळ्यांनी मिळून या कठीण काळामध्ये योग्य मार्गाने जर पावलं उचलली किंवा काही म्हणजे बदल काही केले तर याच्यातनंही या क्षेत्रातली जी काही मंडळी आहे ही बाहेर येईल आणि आणखी चांगलं काम पुढच्या काळामध्ये होईल अशी माझी अपेक्षा आहे. तुमची JEA संदर्भातली मी पोस्ट बघितली, तुम्हाला असं म्हणायचं होतं की ही बावन कशी सोनार वगैरे. अगदी, कारण शाहूचे प्राध्यापक तेच म्हणतात. अगदी आत्ताच परीक्षा झाल्या, निकाल लागले आणि जो संशयाच्या नजरेनं जे काही लातूरकडे पाहण्यात येत होतं तो मला वाटतं त्या निकालावरनं संशय दूर झालेला आहे. आणि म्हणजे हे प्रकार घडले ते दुर्दैवी ते घडायला नको होते. आणि यातूनही लातूर हे चांगल्या पद्धतीनं बाहेर पडेल असं मला वाटतं. शेवटच्या भागात आहेत आपण मुलाखतीच्या, पण हे जे लातूरमधलं ट्युशन क्लासेस आणि महाविद्यालयाचं कॉम्बिनेशन आहे ते बघता तुमचं लातूर पॅटर्न बद्दलचं आकलन काय? लातूर पॅटर्न हा काही म्हणजे आजचा नाही आहे. म्हणजे मी शाळेत होतो तेव्हापासून मी लातूर पॅटर्न ऐकतोय. 1970-80च्या दशकामध्ये खऱ्या अर्थानं याला सुरुवात झाली. त्या काळामध्ये कदाचित म्हणजे त्याला तेवढी प्रसिद्धी नाही मिळाली. पण कालांतरानं जेव्हा विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये यायला लागली तेव्हा याची चर्चा सुरू झाली. आणि आता नीट आहे किंवा JEE आहे या सगळ्याच स्पर्धा परीक्षामध्ये लातूरचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं गुणवत्ता यादीमध्ये येण्याची परंपरा ही अनेक वर्ष आपण पाहतो आहे. आणि इथं जे वातावरण आहे, विद्यार्थी जे मेहनत करतात, पालक विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहतात, मग सर असतील किंवा कोच असतील, टीचर असतील, प्रोफेसर असतील, हे ज्या पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांकडनं अभ्यास करून घेतात,
त्यांना शिकवतात आणि मला असं वाटतं की दर आठवड्याला एक चाचणी ते देतात. अशी साधारणतः लातूरमध्ये ही परंपरा आहे. आणि हा एवढा सराव करून घेतल्यानंतर मला असं वाटतं की म्हणून ते गुणवत्ता यादीमध्ये येतात. आणि हाच खरा लातूर पॅटर्न आहे. खरं म्हणजे अगदी गावखेड्यातली मुलं इथं येऊन, मुली इथं येऊन शाहू कॉलेज, दयानंद कॉलेज आणि इतर अनेक कॉलेज आहेत त्याच्यात ते शिकतात आणि गुणवंत ठरतात. आणि त्याला आता कोचिंग असेल किंवा ट्युशन असेल याचा एक आधार मिळालेला आहे आणखी सराव करून घेण्यासंदर्भामध्ये. आता देशातले अग्रगण्य कोचिंग सेंटर्स लातूरला आलेले आहेत तिथं दिसतं. आणि मला असं वाटतं की त्याचंही आम्ही स्वागत करतो. शेवटी त्याच्यात जे आर्थिक उलाढाली झाल्या, कोणी आपल्या बौद्धिक कौशल्यावरती पैसे कमवत असेल तर नथिंग रॉंग इन दिस, पण खूप मोठ्या आर्थिक उलाढाली झाल्या आणि त्या निमित्ताने काही अपप्रवृत्ती पण आले. कुठे खून पडले, कुठं धमक्या दिल्या गेल्या, काही टोळी युद्धासारखे प्रसंग. हे खरं आहे आणि दुर्दैवी आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये कायद्याच्या चौकटीमध्ये याला आणखी आपल्याला कसं कडक करता येईल यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू. आणि नियमांचं उल्लंघन होणार नाही. किंबहुना या म्हणजे ही जी स्पर्धा आहे विद्यार्थ्यांमध्ये ही स्पर्धा असणं आपण समजू शकतो गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी. पण एक ट्युशन आणि क्लासेसमध्ये जी काही ही स्पर्धा सुरू झालेली आहे मला असं वाटतं की त्या सगळ्यांनी सुद्धा विचार करण्याची गरज आहे, आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, त्यांच्याशी संवाद साधू, समन्वय घडवून आणू आणि यापुढं तरी किमान अशा परिस्थितीला लातूरला तोंड देण्याची वेळ येणार नाही याची काळजी घेण्यासाठी आम्ही तत्पर राहू. लातूरमधल्या लोकांसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणून त्या ट्युशन एरियामध्ये जे काही आत्ता क्लासेस चालत आहेत त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका आहे, MIDCची काहीतरी म्हणणं आहे. त्यांचं असं म्हणणं की तो इंडस्ट्रियल एरिया आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही क्लासेसला परवानगी दिली. तुमची भूमिका काय, हे खरं आहे का? याच्यामध्ये ती औद्योगिक वसाहत आहे हे खरं आहे. पण कालांतरानं आता ती रहिवास विभागामध्ये आलेली आहे आणि म्हणून शासनाच्या कायद्या आणि नियमानुसार त्या वापरामध्ये बदल करावेत असं त्यांनी शासनाकडं मागणी केली आहे आणि त्यांना वेळोवेळी बदलसुद्धा शासनानं अनुज्ञा केलेले आहेत. त्यामुळं एखाद्या प्रकरणामध्ये एखादी अडचण असू शकते तर त्याचं काही मी समर्थन करत नाही. पण कायद्याच्या चौकटीमध्ये ज्यांनी परवानग्या घेतलेल्या आहेत त्याला अडचण असायचं काही कारण नाही. आणि ज्याला परवानगी नाही तर तिथं म्हणजे ते सुरू राहण्याचं काही कारण नाही. त्यामुळं मला असं वाटतं की आमचा प्रयत्न हा असेल की ह्या ज्या काही शंका कुशंका आहेत त्या बाबतीमध्ये त्या शासनाकडं पाठपुरावा करून त्या कशा लवकरात लवकर दूर होतील आणि नियमामध्ये सगळं कसं चालेल यासाठी आम्ही पावलं उचलू. ती पाडकामाची जी नोटीस दिली ती तुमच्या मते योग्य नाही? मला नाही वाटत. ती कोणीतरी तक्रार केली म्हणून त्यांनी नोटीस दिली. आम्ही त्यांना म्हटलं किंवा याचं स्पष्टीकरण तुम्ही शासनाकडनं मागवा. कारण आधीच ते व्यावसायिक अडचणीत आहेत आणि पुन्हा यात अशा नोटिसांमुळं अडचणीत वाढ होते. आणि मला असं वाटतं की म्हणजे केस टू केस त्यांनी जर अधिकाऱ्यांनी सुद्धा बोलावून सुनावणी घेतली आणि ज्याच्या विरोधामध्ये तक्रार आहे त्याला किमान आपली बाजू मांडण्याची संधी तरी दिली पाहिजे आणि ती संधी त्यांनी द्यावी आणि त्याच्यानंतर मग कायदेशीर कारवाई त्यांनी करावी ना. माझं असं मत आहे की विरोधी पक्षांना सुद्धा कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती पुरेसा वेळ दिलाच पाहिजे आणि त्याने त्यांचं मत मांडलं पाहिजे. धर्मेंद्र प्रधानबद्दल तुमचा स्टँड काय? आता जो काँग्रेस पक्षानं त्यांचा राजीनामा मागितला आहे आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी आता समाजातनं सुद्धा या ठिकाणी पुढे येते. मला असं वाटतं की म्हणजे सरकारमध्ये जे आहेत त्यांनी अशी मागणी जर समाजातून येत असेल ठीक आहे, विरोधी पक्ष मागणी करणं
त्यात राजकारण आहे असं पण म्हणू. पण आता रस्त्यावर विद्यार्थी उतरलेत आणि ते मागणी करत आहेत, किमान त्याची नोंद घेऊन त्यांनी आपल्या सद्विवेक बुद्धीनं पावलं उचलावी. थँक्यू. सो लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची भूमिका मला जाणून घ्यायची होती. आपण अनेक क्लासेसवाले वेगळे घटक यांच्याशी बोलतोय. लवकरच आमच्याकडे एक CBIच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी येणार आहे, तीही आम्ही महाराष्ट्राला सांगू. धन्यवाद. थँक्यू.